श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरुवीर लीलामृत अध्याय 10. श्री गुरुभ्यो नमः. करावे गुरुध्यान तेणे होय ब्रह्म सनातन. या परते अन्य साधन नाही जीवा. जीवनोपाय उपजीवन. जीवाजीवन तुझे स्थान. म्हणून धरावे चरण श्री गुरुचे. गुरु जीवावरी कृपा करेसी. जीवा जीवपण उरो न देसी. परब्रह्मी सम रमविसी तुझे कृपे. ऐसे आगाध दातृत्व तुझे. देणे असे गुरुराजे. निजरूप मज माझे दाखविले. चरणांवरी माथा तुझे असे सद्गुरुनाथा. आता बोलव्य वक्तृत्वा तुझा तूची. वीरा निघाले परळी होऊन. अंबेस आले जाण. जगदंबे देऊळा जाऊन उतरले ती. भजन आरंभिले प्रेम भाव. ग्रामीचे विप्र आले सर्व. हा कोठील कोण वैष्णव. भजन करी प्रेमाने. परळीमध्ये यानी चमत्कार दाखविला नयनी. सत्य सत्य वाणी पाहू आम्ही. भजन होई जोपर्यंत. स्वस्थ बसारे निश्चित. याचे पाहू द्या रे हित आम्हा पै. ऐसे बोलूनिया वचन. द्विज पाहतसे भजन. चमत्कार झाला जाण ब्राह्मण पाहती. एकाएकी भुजंग आला असे उत्तर मार्ग. सकळ पाहतसे जग नवलावा. भुजंग येऊन या पाही. बैसलासे लवलाही. भुस्कार टाकीतसे मही बैसलासे. होई जो पावे तो भजन. तैसाच बैसला नाग जाण. सर्व पाहती नागा लागून. अंतरी भीती वाटत. मन रंगले हरिपायी. तया भवाची भीती नाही. निर्भय होऊन या देही ब्रह्मी रतले. जे संसारापासून वेगळे झाले. पुन्हा नाही संसारासी आले. त्यांचे संगतीस जे गेले. ते जीवा ऐक्यता. प्रथम अग्नी उद्भवला. त्यामध्ये काष्ठ घातला. ते अग्नीच होऊन ठेला जाणपा. पुन्हा काष्ठ काढता नये कवणाची हाता. जे ऐक्य झाले भगवंता. अजन्मते प्राणी. अजन्म तो प्राणी. वीरानाचे ब्रह्मानंदी. भांबावला हरिछंदी. वाचा रंगली गोविंदी. धन्य तोच जगी. भजन होताची जाण. भुजंग वीराजवळ येऊन. बैसलासे सन्निधान. लोक सर्व पळत. वीरा अंतरी पाहिला. हा भुजंग नव्हे योगी आला. आम्हासी तारावयाला. आला मुकुंदराज. चला तया आश्रमासी. पावन करील जीवासी. मी आहे पापराशी. उद्धरील आम्हा. ऐसे बोलूनी वचन. वीरा निघाले सर्वा घेऊन. पुढे चाले नाग जाण. ब्राह्मण पाहताती. पुढे पुढे नाग चाले. विप्र समुदाय मागे चाले. मुकुंद आश्रमा पातले. दरीमध्ये टाक जाण. कुंडात वाहे जीवन. योगी रहाटे ते स्थान. असे पै. अद्यापि योग जो करील. तयासी साध्य तेथे होईल. कामिक नरा तेथे रतेल. स्थळ पाहोनी. मुकुंद स्थळ उत्तमोत्तम. योग करणेस अतिसुगम. अवलोकावे ते धाम. मन स्थिर होय. जनाचा पाय रव नसे. कुंडात जळ वाहतसे. ते स्थळी वीरा प्रवेशे. सहित भुजंग. समागमे मंडळी. ग्रामीचे ब्राह्मण. उभे ठाकले वरते जाण. 2 प्रहर गुंफेत क्रमून. वीरा आले. भुजंग अदृश्य झाला तेथे. ब्राह्मण सर्व आश्चर्य करीत. हा पूर्ण विठ्ठल भक्त कळले आम्हा. वीरासी बोले ब्राह्मण सर्व. 1 मास येथे राहावे. जाणून या भाव अवश्य म्हणे. जगदंबेचे देऊळात नित्य भजन गर्जना होत. चहुवर्ण भजो येत नित्य पै. वीरा बोले सर्वांसी. उदयिक जावे बुटीनाथापासी. शिदोरी करोनी त्वरेसी यावे सर्व. वीरशैव ब्राह्मण आणि शूद्रादिक. पाक घेऊन आले भाविक. दाटी झाली मिळाले लोक. बुटीनाथापासी. एके पोळी आणले. एके भाजी भाकर आणले. ऐसे पुष्कळ लोक आणले यथास्थिती. 1 तक्र आणित. 1 भात शर्करायुक्त. 1 कोडबळे आणित भरी आनंदाने. एके करून या पायस. आणले अतिहरुष. 1 आणिती रस. 1 पक्वान्न.
एके आणिले शिळे रोट्या, एके आणितले चिरोट्या, एक करोनिया धपाट्या आणि तसे. आपले जे इच्छित आणिले पदार्थ बहुत, विरातयासी बोलत भोजन करा. आपले आपण जेवावे, इतरांकडे न पहावे, ज्याने जैसे करावे ऐसे फळ. आणिकाकडे पाहे अवलोकून, तरी तृप्त होय काय जाण. आपले आपण भोगणे पडे बापा, एक झाला राजाधीश. ते इच्छा करावे काय मानस, इच्छा केलिया न हातास. आपले भोग आपणा, एक वाहे मोचे जाण. एक शिबिकाय पैसे जाऊन, एक गज चढे म्हणून ते इच्छू नये. एक तिष्ठे द्वारी, एक बैसे मांडीवरी, एक चढे रथा भितरी, एक पायी चाले. एक पिढी दारिद्र्याने, एक तो भाग्यवान. करू नये हे वा जाण इतरांचे. वीरा सांगोनी सर्वांसी, भोजन करावे त्वरेसी. सूर्य आला माध्यान्नासी, विलंब न करा. भोजन झालियावरी, भजन करी आठवोनी हरी. बुटीनाथ द्वारी जाणते, बुटीनाथ दरी वरती असे. खाली भजन होतसे, 2 ऋषी वरते दिसे जटामस्तकी. शरीर दिसत नाही, ऋषीमुख दिसे पाही. नवल वाटे सर्वाही पाहुनी. भजन होताची वेगे, ऋषी गेले ऊर्ध्व मार्गे. त्यापासी श्रीरंगे सदा तिष्ठे, ब्राह्मण ऐसे बोलत. विरासी घेऊनी त्वरित, आले अंबेचे देवळात झडकरी. तेथे 1 मास क्रमोनिया, निघाले आज्ञा घेऊनिया. स्वग्रामा जावया त्वरित पै, निघाले भजन करीत. आनंदभरित प्रेमयुक्त, मंडळी समागमे होते 14. दत्तात्रय केशवराज, वामदेव नारायण द्विज. पीरा नागामज पाताळी ते, लिंगया बाबण्णा वीरशैव. संगे होता आनंदराव, एक संगे असे अश्व जाणते. अक्कव्वा कुटुंब नागाबाई, वीरनाथ विठ्ठल पाही. आनंदले सर्वही 11 जण. आम्ही गेलो यात्रे लागी, श्रम भोगोनी अंगी. भोगोनिया आश्रमा लागी, आलो जवळ. 1 योजन नीलावती, राहिले असे निश्चिती. वीरा आठवी श्रीपती प्रेमानंदे. ऐसे करोनी यात्रा, आले नीलावती क्षेत्रा. दर्शन घेऊनी त्रिनेत्रा, मग घरा पातले. नित्य 8वी माधव, तेणे दूर होय भव. करोनी यात्रा सर्व आले पै. वीराविदेही ब्रह्मपूर्ण, कर्म करोनी अकर्म जाण. त्याचे नाव घेऊन उद्धरती. वीराची जो करील सेवा, चुके जन्म मरण ठेवा. जीवे भावे न सोडावा संगती त्याची. संत सज्जन श्रोतियांसी, विनंती असे चरणांसी. लक्ष द्यावे माझे बोलासी, वीरा सुत मल्ला म्हणे. इतिश्री गुरुवीर लीलामृत, ऐकताच होय पवित्र. मोक्षकाम होय तृप्त, 10मोऽध्याय गोड हा. श्रीरस्तु. अध्याय 10वा समाप्त. सच्चिदानंद समर्थ सद्गुरू श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज की जय. सच्चिदानंद समर्थ सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद समर्थ सद्गुरू श्री गुरु बाबा महाराज की जय.